नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी इंजिनियर सचिन पुन्हा तुमचे स्वागत करतो आपल्या इलेक्ट्रिकल नॉलेज या चॅनलवरती। तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, महावितरण म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित महावितरण इथे तुम्हाला एक बंपर भरती पाहायला मिळाली होती आणि ती म्हणजेच काय, महावितरण इथे विद्युत सहाय्यक या पदाकरिता एकूण 5386 पदे पाहायला मिळाली होती। यामध्ये इलेक्ट्रिशियन सोबतच वायरमनचे विद्यार्थी देखील अप्लाय करू शकत होते आणि सर्वांनी अप्लाय देखील केलेला आहे। त्याच्या व्यतिरिक्त यामध्ये ज्युनियर अकाउंट, त्याच्या व्यतिरिक्त ग्रॅज्युएट इंजिनियर सिव्हिल, ग्रॅज्युएट इंजिनियर सिव्हिल, नंतर डिप्लोमा इंजिनियर सिव्हिल, त्यानंतर डिप्लोमा इंजिनियर इलेक्ट्रिकल, डिप्लोमा इंजिनियर आणि ग्रॅज्युएट इंजिनियर सिव्हिल या पदांची देखील ऍडव्हर्टाइजमेंट आलेली होती। तर आजचं एक नवीन अपडेट महावितरण कडून आपल्याला बघायला मिळत आहे। आजच्या डेटला ते अपडेट आलेलं आहे आणि महावितरण कडून नवीन अपडेट जाहीर झालेलं आहे। तर महावितरण विद्युत सहाय्यक सोडून, काळजीपूर्वक लक्ष द्या, महावितरण विद्युत सहाय्यक सोडून सर्व पदांच्या तारखा जाहीर झालेल्या आहे। आता नेमकी विद्युत सहाय्यक का बरं सोडलं असेल, कारण नंबर ऑफ स्टुडंट जास्त असतील किंवा त्यांना सेंटर मिळालं नाही। आता या सर्व बाबींवर आपण चर्चा करूया। तर महावितरण कडून नवीन अपडेट आलेला आहे आणि विद्युत सहाय्यकची सीबीटी परीक्षा कधी, हा क्वेश्चन मार्क आपल्याकडे असणार आहे। तर जेवढी इलेक्ट्रिशियन आणि वायरमनचे विद्यार्थी आहेत त्यांनी हताश होऊ नका, तुम्हाला सुद्धा तुमची एक्झाम डेट आता लवकरच पाहायला मिळणार आहे। तर जाणून घेऊया तो नोटीस काय आहे, त्या नोटीस नंतर आपण चर्चा करूया। जेवढी विद्युत सहाय्यकचे माझे विद्यार्थीगण आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। तुमच्याकडे किती दिवस असणार आहे आणि किती दिवसामध्ये तुम्हाला स्टडी करायची असणार आहे। ओके, त्या व्यतिरिक्त तुम्ही जर या चॅनलवरती जर नवीन असाल ना, जो कोणी इलेक्ट्रिशियन आणि वायरमनचा विद्यार्थी असेल, इतर ट्रेडचे विद्यार्थी असेल, तुम्ही आपल्या चॅनलला आताच जाऊन सबस्क्राईब करून द्या। सबस्क्राईब केल्याच्या नंतर जी बेल आयकॉन असते तिला ऑन करून द्या। त्याच्यामुळे काय होतं, येणार सर्व क्लास लिंक असो, स्टेट गव्हर्नमेंट जॉब असो, सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब असो, याची संपूर्ण माहिती ना आपण आपल्या चॅनलच्या द्वारे देण्याचा प्रयत्न करीत असतो। त्याच्या व्यतिरिक्त कुठला रिझल्ट लागलेला असो, कुठलं हॉल तिकीट आलेलं असो, याची सुद्धा माहिती आपण आपल्या चॅनलच्या द्वारे देत असतो। त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर अजूनही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केलं तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल। तिथे जाऊन तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करणे फारच गरजेचे आहे। ओके, चला व्हिडिओ सुरू करूया। आणि जर तुम्ही नवीन असाल तर आपलं व्हॉट्सअप चॅनल सुद्धा नक्की जॉईन करायचं विसरायचं नाही। ओके, चला बघूया काय काय नोटीस आलेला आहे त्यामध्ये। बघा महावितरणच्या ऑफिशियल साईटवरती हा नोटीस पाहायला मिळत आहे। यामध्ये स्पष्टपणे नमूद केलेले आहे, महावितरण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, इथे लिहिलेलं आहे प्रसिद्धी पत्रक। तर काय अपडेट आहे त्या आपण जाणून घेऊया। जर तुम्ही या चॅनलवरती जर किंवा या व्हिडिओमध्ये सुद्धा नवीन असाल ना, तर तुम्ही स्पीड 1.5 टाइम्स करून घ्यायची, जेणेकरून तुमचा वेळही वाचेल आणि तुम्हाला लवकर सुद्धा समजेल। ओके, चला आता काय म्हणतोय, काळजीपूर्वक लक्ष द्या। महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये सरळ सेवा भरती अंतर्गत खालील नमूद पदे भरण्यासाठी दिनांक 29/12/2023 रोजी कंपनीच्या संकेतस्थळावर जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या। कोणत्या दिनांकला? 29/12/2023। आणि महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी म्हणजे महाडिस्कम इथे रिक्रुटमेंट आली होती, हे सर्वांना माहिती आहे। त्यानंतर तसेच याबाबत विविध वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्धी सुद्धा देण्यात आलेली होती आणि लोकमतमध्ये, विविध वर्तमानपत्र म्हणण्यापेक्षा लोकमतमध्ये मोस्ट ऑफ द आपल्याला ही जाहिरात बघायला मिळाली होती। त्यानंतर बघा, उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता दिनांक 16/8/2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती। हा महत्वाचा पॉइंट आहे। मी आधी सांगितलं होतं तुम्हाला, 9 तारखेला मी व्हिडिओ बनवला होता आणि त्यामध्ये मी म्हटलं होतं येणाऱ्या 15 दिवसात तुम्हाला तुमच्या एक्झामिनेशनच्या तारखा नक्कीच पाहायला मिळणार आहे। विद्युत सहाय्यकला नाही मिळाल्या, परंतु मी असं बोललो होतो की येणाऱ्या 15 दिवसामध्ये तुम्हाला तारखा पाहायला मिळेल आणि तसंच झालं। 9 तारखेला व्हिडिओ बनवला होता, आजची 24 तारीख आहे। 15 दिवसामध्ये तुम्हाला महा ट्रान्सको नाही तर महावितरणच्या तारखा नक्कीच पाहायला मिळत आहे। ओके, चला त्यानंतर बघा, तर लास्ट डेट होती 16/8/2024 पर्यंत होती। विषयांकित जाहिरातीस अनुसरून, या सर्व जाहिरातीला अनुसरून विविध पदाच्या संगणक प्रणालीवर, संगणक प्रणाली म्हणजे सीबीटी एक्झाम, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट, ओके, प्रणालीवर आधारित परीक्षा खालील दिनांकास आयोजित करण्यात येत आहे। तर या दिनांकास परीक्षा आयोजित करण्यात येत आहे। तर कोणकोणत्या परीक्षा जाहीर झालेल्या आहेत, तर बघा, नंबर 1 अनुक्रमांक 1 कनिष्ठ सहाय्यक लेखा, त्याला ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स म्हणतो। तर ज्युनियर असिस्टंट अकाउंटच्या परीक्षेचा दिनांक असणार आहे 16, 17 व 18 ऑक्टोबर 2024 ला एक्झाम होणार आहे आणि या महाडिस्कम कडून ऑफिशियल नोटीस आलेला आहे। त्याच्या व्यतिरिक्त ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनी सिव्हिल म्हणजे जे पदवीधर शिकाऊ अभियंता आहे, तर त्यांच्यासाठी एक्झाम डेट आहे 21 ऑक्टोबर 2024। डिप्लोमा इंजिनियर ट्रेनी सिव्हिल म्हणजे जे इलेक्ट्रिकल इंजिनियर जेईची पद आहे, त्यांच्या सिव्हिल वाल्यांसाठी त्यांची एक्झाम डेट आहे 22 ऑक्टोबर। त्याच्या व्यतिरिक्त पदवीधारक शिकाऊ उमेदवार डिस्ट्रीब्युशन म्हणजे जे
इलेक्ट्रिकल इंजिनियर जेई आहे त्यांची जी डेट आहे ते 23 ऑक्टोबर आहे आणि जे असिस्टंट इंजिनियर आहे ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनिंग डिस्ट्रीब्युशन यांची डेट आहे 24 ऑक्टोबर 2024. तर या डेट्स कोणी दिलेल्या आहे महाडिस्कमने जाहीर केलेल्या आहे. ओके चला विद्युत सहाय्यकची सध्या आली नाही परंतु तुम्हाला तो सुद्धा नोटीस आता तुम्हाला लगेच पाहायला मिळू शकते. कधी मिळू शकते ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या व्यतिरिक्त दुसरा पॉइंट बघा, संगणक प्रणालीवर आधारित परीक्षांची कार्यपद्धत म्हणजे सीबीटी एक्झाम जे होणार आहे त्यांची जी कार्यपद्धत किंवा परीक्षेचे जे ठिकाण असणार आहे म्हणजे तुमचं कुठंच एक्झामिनेशन सेंटर राहील किंवा प्रवेश प्रमाणपत्र म्हणजे त्याला हॉल तिकीट म्हणतो किंवा ऍडमिट कार्ड म्हणतो इत्यादी परीक्षेपूर्वी स्वतंत्रपणे उपलब्ध करून देण्यात येईल. म्हणजे ह्या ज्या एक्झामिनेशन डेट आहे याच्या 7 दिवसाआधी म्हणा किंवा 15 दिवसाआधी म्हणा तुम्हाला तुमच्या ऍडमिट कार्ड ह्या डाउनलोड करायला त्याची लिंक तुम्हाला देण्यात येईल. कुठं मिळेल ते तर सबब उमेदवारांनी जेही काय असेल कॅन्डिडेट असेल त्यांनी काय करायचं आहे कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळाचे म्हणजे जे www.mahadiscom.in चे वेळोवेळी अवलोकन करण्याबाबत विनंती करण्यात येते. तर तुम्हाला ऑफिशियल साईट बघायचे असं त्यांनी सांगितलंय. तुम्ही चिंता करायची गरज नाही. असलं काही अपडेट आलं तर आपण आपल्या चॅनलच्या द्वारे तुम्हाला देण्याचा प्रयत्न करीत असतो. ओके चला तिसरा पॉइंट बघा, जाहिरात क्रमांक 6/2023 अन्वये प्रसिद्ध केलेल्या, हा महत्वाचा पॉइंट आहे कारण आता विद्यार्थ्यांचा गोंधळ होणार होता म्हणून त्यांनी इथे क्लिअरली मेन्शन केलेला आहे. कारण ह्या परीक्षेच्या डेट दिल्या आणि आम्ही जे ITI चे विद्यार्थी आहे आम्ही काय चूक केली काय, तर विद्यार्थी मित्रांनो त्यांनी म्हणून हा पॉइंट टाकलेला इथे त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेला आहे की जाहिरात क्रमांक 6/2023 अन्वये प्रसिद्ध केलेल्या विद्युत सहाय्यक पदाच्या परीक्षेचे वेळापत्रक स्वतंत्रपणे प्रसिद्ध केले जाईल. तर तुमचं जे 6/2023 ची जी जाहिरात होती ना विद्युत सहाय्यक पदाकरिता ती सुद्धा तुम्हाला आता लवकरच तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट वरती पाहायला मिळणार आहे. तो सुद्धा पॉइंट यांनी टाकलेला आहे. तर तुम्हाला हताश व्हायची गरज नाही आहे. इलेक्ट्रिशियन वायरमन दोन्ही ट्रेडच्या विद्यार्थ्यांनी तयारीला लागा आणि तुम्हाला तुमची एक्झाम सुद्धा आता कारण यांची झाल्याच्या लगेच तुमचे सुद्धा एक्झामिनेशनचा शेड्यूल त्यांनी बनवलेलाच असेल. ओके चौथा पॉइंट बघा, उक्त संवर्गाच्या मूळ जाहिराती तसेच त्या अनुषंगाने प्रसिद्ध केलेल्या शुद्ध पत्रिकातील अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. तर संवर्गाच्या ज्याही मूळ जाहिराती होत्या त्यामध्ये कुठल्याही प्रकारे बदल झालेला नाहीये. बाकी सर्व इतर बाबी ऍज इट इज असणार आहे. तर विद्युत सहाय्यकचे जेही माझे ITI चे इलेक्ट्रिशियन आणि वायरमनचे जेवढे पण विद्यार्थी मित्र आहे ना तुमच्यासाठी हा गोल्डन चान्स आहे. तुमच्या डेट नाही आल्या म्हणजे तुम्हाला अभ्यास करायला जास्त दिवस मिळाले. का बरं, आता यांच्या डेट आलेल्या आहे, यांची डेट फिक्स आहे. यांचं जे कार्य होतं यांचं जे अभ्यासाचं कार्य या डेटला येऊन थांबणार आहे. तुम्हाला तुमचं थांबायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला सातत्यानं अभ्यास करायचा आहे. तुम्हाला जेही एक्स्ट्रा दिवस मिळेल 15 दिवस 1 महिना जे दिवस मिळतील त्या संधीचं सोनं करा. आता तुमची सुद्धा एक्झाम लवकरच होणार आहे. तर जेही दिवस मिळाले त्या सातत्यानं अभ्यास करत राहा. एक गव्हर्नमेंट जॉब घ्या. आईवडिलाचं स्वप्न पूर्ण करा. आता नाही तर कधीच नाही. कारण गव्हर्नमेंट जॉब लागणं फारच गरजेचं असतं विद्यार्थी मित्रांनो. आणि मी वारंवार सांगत असतो फॉर एक्झाम्पल 50,000 फॉर्म आले असतील. किती आले असतील? 50,000. कुठे जास्तच आले असतील. मी फॉर एक्झाम्पल म्हणतो 50,000 आले असतील. जागा तर 5,386 जागा आहे. 5,000च विद्यार्थी लागणार आहे. बाकी 45,000 कुठं जाणार? तर तुम्हाला त्या 5,000 मध्ये तुमची जागा घ्यायची आहे. आणि आता नाही तर कधीच नाही. एक जागा घ्या आणि एक सरकारी नोकरी तुम्हाला इतरांपेक्षा तरी 30 वर्ष नक्की समोर नेऊ शकते. ओके चला हा एक नोटीस होता. आणि तुमची विद्युत सहाय्यकची सुद्धा लवकरच काय येणार आहे तुम्हाला तुमची एक्झामिनेशन डेट बघायला मिळणार आहे. ओके चला तर हे आजचं हे नोटीस होतं. मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. त्याच्या व्यतिरिक्त व्हिडिओ जर आवडला असेल ना एक लाईक करून घ्या. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन एक अपडेट घेऊन नवीन एक माहिती घेऊन मी तुमच्या समोर लवकरच येईल. तोपर्यंत बाय.